उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं, पचनाला मदत करणारं भाजलेल्या कैरीचं सार. उन्हाळ्यासाठी खास भाजलेल्या कैरीचं सार. पोटाला हलकं आणि एकदम रुचकर. कैरी आणि 2-3 हिरव्या मिरच्या जाळीवर अशा भाजून घ्यायच्या. ही तोतापुरी कैरी आहे जी थोडी कमी आंबट असते. मिरची सहज भाजली जाते ती काढून घ्यायची. कैरी सगळ्या बाजूंनी फिरवत साल काळी होईपर्यंत अशी खमंग भाजायची. 10 मिनिटं झाकून ठेवायची म्हणजे साल अगदी सहज निघतं. गर काढून घ्यायचा. सगळा गर आणि भाजलेली मिरची मिक्सरमध्ये. वाटण्यासाठी थोडं पाणी घालायचं. अगदी बारीक वाटून घ्यायचं. सार पातळ करण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी. चवीनुसार मीठ. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी गूळ. इथे मी 4 टेबलस्पून गूळ घातलाय, पण तो कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे. 1 टेबलस्पून तेलात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, 8-10 कडीलिंब म्हणजेच कढीपत्त्याची पानं, 2 सुक्या मिरच्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 8-10 मेथी दाणे. ही खमंग सुवासिक फोडणी उकळणाऱ्या सारावर. सगळे स्वाद एकत्र यायला साराला 5 मिनिटं उकळू द्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. गरमागरम वाफाळलेलं सार, भात आणि घरचं कणीदार साजूक तूप. मनाला समाधान देणारा, पोट तृप्त करणारा बेत. भाजलेल्या कैरीचं सार आणि इंद्रायणी तांदळाचा तूप घातलेला गरमागरम भात. एकदम सुपर.